नमस्कार मित्रांनो. पंजाब नॅशनल बँक किंवा PNBमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदं भरण्याची सध्या ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. त्याच्यामध्ये इंजिनियर असेल किंवा कॉमर्स कॉमर्स इंजिनियर असतील किंवा कॉमर्स रिलेटेड विद्यार्थी असतील, अनुभवी लोकांसाठी चांगली संधी आहे. तर तुम्हाला माहिती आहे पंजाब नॅशनल बँक ही या भारतातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. पब्लिक सेक्टर बँक SBI नंतर 180 मिलियन कस्टमर्स, 12,248 ब्रँचेस आणि 13,000पेक्षा जास्त ATMs त्यांचे आहेत आणि 1,22,000 करोडचा त्यांचा रेव्हेन्यू होता. नेट इन्कम हा 8,08,329 करोड एवढा आहे. तर सांगण्याचा मुद्दा 1 लाखापेक्षा जास्त त्यांचे एम्प्लॉईज आहेत 2024मध्ये. अतिशय स्टेबल अशी बँक जिचं खूप चांगलं काम करते. आपण जेव्हा त्यांच्या करिअर पेजवर जातो तेव्हा ही जी अपॉर्च्युनिटी आहे, रिक्रुटमेंट फॉर 350 स्पेशलिस्ट ऑफिसर्स अंडर HRP 2025-26, ती आपण या संधीबद्दल बोलतोय, चर्चा करतोय. तर 7 मार्चला त्यांनी हे पब्लिश केलेलं आहे, पब्लिश डेट. त्यावर जेव्हा आपण ॲडव्हर्टिजमेंट क्लिक करतो तेव्हा आपण या पेजवर येतो. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात 3 मार्चला झालेली आहे. 24 मार्चपर्यंत आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट जर गरज पडली तर एप्रिल-मेमध्ये होईल असं त्यांचं म्हणणं आहे. गरज पडली तर असं मी का म्हणतो ते आपण लवकरच आपल्याला तुमच्या लक्षात येईल. आणि हे इंजिनियरसाठी वगैरे सर्वांसाठी ओपन आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे. त्यांना 350 लोक हवे आहेत. ऑफिसर क्रेडिट 250, ऑफिसर इंडस्ट्री 75, मॅनेजर IT 5, सिनियर मॅनेजर IT 5, मॅनेजर डेटा सायंटिस्ट 3, सिनियर मॅनेजर डेटा सायंटिस्ट 2, मॅनेजर सायबर सिक्युरिटी 5, सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी 5. याच्याबद्दल अधिक जाणून घेऊया. हे रिझर्वेशननुसार त्यांची जी पदं आहेत ती दिलेली आहेत त्यांनी. खूप मोठा अशी ॲडव्हर्टिजमेंट आहे, जवळजवळ 36 पानं त्याच्यामध्ये आहेत. एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे. इंडियन सिटिझन, नेपाळ, भूतान चालेल. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन, सर्टिफिकेशन, पोस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन वर्क हे नंतर आपण ॲनेक्शनमध्ये पाहणार आहोत. डेट ऑफ रजिस्ट्रेशन 24 मार्चची शेवटची आहे. पर्सेंटेज वगैरे, रिलॅक्सेशन वगैरे गव्हर्नमेंट नॉर्मनुसार मिळेल तुम्हाला वयामध्ये. त्याचप्रमाणे एक सर्व्हिसमन वगैरे आपण जास्त डिटेलमध्ये जात नाही. तुम्ही हे अवश्य वाचून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी, याच्यामध्ये EWS वगैरे त्यांच्यासाठी पण हे आहे. सिलेक्शन प्रोसेस जी आहे बेसिकली ती त्यांचं म्हणणं असं आहे की नंबर ऑफ ॲप्लिकेशन जेवढे येतील त्याच्यावर अवलंबून बँक ठरवेल की ऑनलाईन टेस्ट घ्यायची की नाही, ऑनलाईन रिटर्न टेस्ट घ्यायची की नाही. जर एका स्पेसिफिक नंबरच्यापेक्षा जास्त ॲप्लिकेशन आले तर ऑनलाईन रिटर्न टेस्ट घेतली जाईल. जर ऑनलाईन रिटर्न टेस्ट झाली नाही तर डायरेक्ट इंटरव्ह्यू होतील. आणि हे सगळे तुम्हाला डिटेल तुमच्या ईमेल ID आणि मोबाईल ईमेल IDवर कळवण्यात येतील जो तुम्ही अप्लाय करताना द्याल तो. तर हे जर ऑनलाईन रिटर्न टेस्ट झाली, आपण समजून चालू की ते होईलच, तर त्याच्याबद्दल कारण आपण त्यानुसार तयारी करू. तर त्याचं सिलेबस म्हणता येईल, त्याचं जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असं आहे. पार्ट 1मध्ये रिझनिंगचे 25 प्रश्न, इंग्लिश लँग्वेजचे 25 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 50 प्रश्न, असे 100 मार्काची टोटल. आणि दुसरा पार्ट प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन, 100 मार्क्स अशा प्रकारचं. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण आहे. 1/4 म्हणजे 0.25 मार्क्स कट होतील प्रत्येक रॉंग आन्सरला. याच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही पार्ट 1मध्ये रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड या सर्वांमध्ये एक विशिष्ट मिनिमम मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजेत. आणि ते जर तुम्हाला मिळाले पार्ट 1च्या तिन्ही मॉड्यूलमध्ये, तरच तुम्ही पार्ट 2साठी क्वालिफाय व्हाल. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे तुमच्या माहितीसाठी. शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स विल बी बेस्ड ऑन पर्सनल इंटरव्ह्यू विल बी 50 मार्क्स अँड 50 मार्क्स विल बी गिवन फॉर युअर ऑनलाईन टेस्ट. ही ऑनलाईन एक्झाम जर झाली, टेंटेटिव्ह झाली, तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी त्याचे एक्झाम सेंटर असण्याची शक्यता आहे. ते तुम्हाला तुमच्या ईमेल IDवर कळवण्यात येईल. बेंचमार्क, डिसेबिलिटीज वगैरे हे सगळं मी जास्त डिटेलमध्ये जात नाही. लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी, ह्युमन लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी प्रोक्युअर्ड हे सगळं त्याने दिलेलं आहे. प्रिंट आउट ऑफ द व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटर, व्हॅलिड सिस्टम जनरेटेड प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, त्यानंतर फोटो आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, रिलेव्हंट डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, कोर्स कंप्लिशन सर्टिफिकेट, इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट इफ नेसेसरी, असे सगळे प्रकार याच्यामध्ये आहेत. ते तुम्ही अवश्य पहा. कॉल लेटर्स फॉर ऑनलाईन रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू तुम्हाला तुमच्या ईमेल IDवर कळवण्यात येतील. बाकी कोणताही व्यक्ती किंवा कोणतीही एजन्सी तुमच्या जर टचमध्ये आली तर त्यांना अजिबात इंटरव्ह्यू करू नका, कारण PMB हे सगळं स्वतः मॅनेज करत आहेत. जर कोणी मिसकंडक्ट किंवा चुकीची माहिती किंवा चुकीची कृत्य केली तर त्यांना फाउंड गिल्टी असेल, त्यांना जर दोषी
ते जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांचं म्हटलेलं आहे. फी ॲप्लिकेशन फी जी आहे ती अदर कॅटेगरी अनरिझर्व कॅटेगरीसाठी 1,000 रुपये प्लस GST म्हणजे 1,180 रुपये. SC ST PWBD कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी 50 प्लस 18% म्हणजे 59 रुपये. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची तारीख 3 मार्च 2025 ते 24 मार्च 2025. दुसऱ्या ऑनलाईन ॲप्लिकेशन व्यतिरिक्त दुसरे कोणतेही कोणते ॲप्लिकेशन मोड ॲक्सेप्ट केला जाणार नाही. त्यानंतर ही प्रोसिजर त्याने दिलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची मोड ऑफ पेमेंट त्याने दिलेले आहेत. त्याचबरोबर स्कॅनिंग आणि अपलोडिंग डॉक्युमेंट्स करताना त्याचे जे फोटोग्राफ्स किंवा बाकी डॉक्युमेंट्स आहेत त्याचे जे डायमेन्शन्स आहेत त्याचे साईज फाईल टाईप वगैरे सगळे डिटेल्स त्याने दिलेले आहेत. सिग्नेचर, लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन इमेज, प्रूफ ऑफ एज, कास्ट डिसेबिलिटी सर्टिफिकेट, एज्युकेशन क्वालिफिकेशन डॉक्युमेंट्स, सर्टिफिकेशन डॉक्युमेंट्स, पोस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स रिक्वायर्ड इफ नेसेसरी. हे सगळं जे डिटेल्स आहेत तुम्हाला लक्षात येईल. डूज अँड डोंट्स ऑफ फोटो कॅप्चर, प्रोसिजर फॉर स्कॅनिंग डॉक्युमेंट्स, अपलोडिंग डॉक्युमेंट्स, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन. याच्यामध्ये बॉन्ड पण आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. स्केलनुसार हे बॉन्डची व्हॅल्यू आणि बॉन्ड पिरियड बदलतो आहे. MMG स्केल 3साठी बॉन्डची जी व्हॅल्यू आहे ती 3 लाखाची आहे आणि बॉन्ड पिरियड म्हणजे 5 वर्ष आहे. याचा अर्थ तुमचे MMG स्केल 3मध्ये तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही जर 5 वर्ष कंप्लीट व्हायच्या आधी जॉब सोडला तर तुम्हाला 3 लाख रुपये PNBला परत द्यावे लागतील. MMG स्केल 2मध्ये बॉन्डचा अमाऊंट आहे 2 लाख रुपये आणि बॉन्ड पिरियड आहे 3 वर्ष. JMG स्केल 1मध्ये बॉन्डचा अमाऊंट आहे 1 लाख रुपये आणि बॉन्डचा पिरियड आहे 3 वर्ष. आता अतिशय महत्त्वाचं, कॅन्डिडेट अप्लाइंग शॅल इन्शुअर दॅट दे मेंटेन अ हेल्दी क्रेडिट हिस्ट्री. सिबिल स्कोर हा 680 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावा असं बँकेचं म्हणणं आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येतील. डिस्क्लेमर त्याने दिलेला आहे. आता प्रत्येक जो डेझिग्नेशन आहे, रोल आहे, त्याचं त्यांनी क्वालिफाईंग क्रायटेरिया, मिनिमम एज वगैरे सगळं दिलेलं आहे. ऑफिसर क्रेडिट JMG स्केल 1 मिनिमम वयाचे मिनिमम 21 वर्ष किंवा मॅक्सिमम 30 वर्ष. जी क्वालिफिकेशन आहे ते CA असावेत किंवा CMA ICWA किंवा CFA किंवा फुल टाईम MBA और पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स. त्याचबरोबर डिझायरेबल असेल सर्टिफिकेशन इन क्रेडिट रिस्क अँड फायनान्शियल अनालिसिस असेल तर वेल अँड गुड. जॉब रोल त्यांनी दिलेला आहे. क्रेडिट व्हर्टिकल्स, कॉर्पोरेट ब्रँचेस, ट्रेड फायनान्स सेंटर्स, फायनान्स डिव्हिजन, कॉर्पोरेट क्रेडिट डिव्हिजन, MSME आणि MCC डिव्हिजन. दुसरा JMG स्केल 1 फुल टाईम BE BTech, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, टेक्सटाईल, मायनिंग, केमिकल प्रोडक्शन, मेटलर्जी, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स, information technology from any institute, college, university recognized, approved by government bodies AICTE with minimum 60% marks or equivalent grade. Desirable MBA, manager IT, again BE BTech. हे तुम्ही अवश्य वाचून घ्या, मी डिटेलमध्ये जात नाही. सिनियर मॅनेजर ME MTech किंवा BE BTech. मॅन्डेटरी मॅनेजर डेटा सायंटिस्ट BE BTech, डेटा सायंटिस्ट, सिनियर डेटा सायंटिस्ट. त्यानंतर मॅनेजर सायबर सिक्युरिटी फुल टाईम BE BTech किंवा याच्यामध्ये महत्त्वाचं असेल मॅनेजर सायबर सिक्युरिटीमध्ये सर्टिफिकेशन जे आहेत CCNA सिक्युरिटी, CCNA, CCSE, PCNAC, CSSP. मला सांगायचा मुद्दा, मी CCNA केलं होतं 2003मध्ये. त्यानंतर मी CISSP केलं होतं 2012मध्ये. जस्ट फॉर इन्फॉर्मेशन, सायबर सिक्युरिटीमध्येच काम करतो सध्या सेल्समध्ये. सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी अगेन याच्यामध्ये पण CISSP आहे, इकडे CCNA पण आहे. हे सगळे क्वालिफाईंग क्रायटेरिया तुम्ही अवश्य पाहून घ्या, तुम्हाला फायदा होईल. आणि त्यानंतर ते आपण जे डॉक्युमेंट्स देणार आहोत सर्टिफिकेट्स, त्याचे त्यांनी फॉर्मॅट्स दिलेले आहेत. ते त्या फॉर्मॅटनुसारच आपल्याला सर्टिफिकेट सबमिट करावं लागतील. तर ही थोडक्यात माहिती होती PNBमध्ये असलेल्या 350 वॅकन्सीची. 24 मार्च 2025 ही लास्ट डेट आहे ॲप्लिकेशन ऑनलाईन अप्लाय करण्याची. आता ऑनलाईन अप्लाय कसं करायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा. ऑनलाईन अप्लाय इकडे जेव्हा आपण क्लिक हिअर टू अप्लाय करतो तेव्हा आपण या पेजवर येतो. या पेजवर रजिस्ट्रेशन नंबर तुमचा असेल तर तुम्ही इथे लिहा, पासवर्ड टाका, सबमिट करा. आणि जर तुमचा नसेल तर तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी मग फुल नेम, कन्फर्म फुल नेम, मिडल नेम, लास्ट नेम वगैरे सगळे डिटेल्स जे आहेत ते नॉर्मल आहेत. मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर, ईमेल ID हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ईमेल ID हा त्याचा कमीत कमी 1 वर्षभर तुमच्याकडे ॲक्सेस असला पाहिजे, कारण जे काही कम्युनिकेशन PNB तुम्हाला पाठवेल ते या ईमेल IDवर आणि मोबाईल नंबरच येईल, ईमेल IDवरच येईल प्रामुख्याने. त्यामुळे ही सगळी आपल्याला रेडिली ॲक्सेसेबल माहिती असली पाहिजे. फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स, पेमेंट्स असं केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन सबमिट करण्याचा अप्लाय नाव हे सिलेक्शन क्लिक होईल आणि तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होईल. आणि त्यानंतर त्या स्क्रीननुसार तुम्हाला पुढची प्रोसेस सगळी पंजाब नॅशनल बँक सांगेल. तर हे सगळं आपण पंजाब नॅशनल बँकेची जी अपॉर्च्युनिटी होती त्याच्याबद्दल पाहिलं.
हा व्हिडिओ तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहता, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या जॉबबरोबरच पुढच्या 30-40 वर्षाच्या करिअरबद्दल चर्चा करतो. वेगवेगळ्या विषयांना हाताळतो असं म्हणता येईल, आणि जेणेकरून नवीन विद्यार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर या सगळ्या माहिती कळतील, जेणेकरून बऱ्याचशा चुका ज्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये करणार आहेत त्या त्यांना टाळता येतील अशी अपेक्षा आहे. तर यूट्यूब चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि अशा संधी आपल्यापर्यंत त्याचा आपल्याला लाभ घेता येईल. धन्यवाद.